नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आपण खास करून चर्चा करणार आहोत कोरोना आणि साथीचे आजार या विषयाला घेऊन. मित्रांनो, सध्याला जर आपण बघितलं या सगळ्या विषयामध्ये तर आपण जर बघितलं तर सध्याला पावसाचं वातावरण हे एकूण दिसून येते, पण त्याचबरोबर उकाडा देखील आहे. त्यामुळे या सगळ्या वातावरणात साथीचे आजार हे बळावू शकतात, हे तितकंच खरं आहे. आणि म्हणूनच आपण काळजी घेणं फार आवश्यक आहे. साधा सर्दी खोकला जरी झाला तरी आपण घाबरून जातोय, कारण त्यातली लक्षणं आणि कोरोनाची लक्षणं ही सारखी वाटतात. म्हणून मंडळी, या सगळ्या वातावरणात आपण काय काळजी घ्यायला हवी, जर काही लक्षणं दिसतात तर आपण त्वरित काय करायला हवं, आणि त्याहीपेक्षा या सगळ्या ह्याच्यात गेल्या काही दिवसांपासून आपण इम्युनिटी म्हणजेच प्रतिकार शक्ती वाढवण्याच्या संदर्भात वारंवार चर्चा करताना दिसतोय. आज देखील आपण या विषयाला घेऊन चर्चा करणार आहोत. आणि हा उकाडा आणि त्यातल्या त्यात लवकरच होणारं पावसाचं मुंबईतलं किंवा सबंध महाराष्ट्रातलं आगमन, हे सगळं लक्षात घेता हळूहळू हे सगळे वाढणारे साथीचे आजार, त्यात आपण नेमकं काय करू शकतो बोलणार आहोत. आपल्याबरोबर डॉक्टर पल्लवी सापळे आहेत, जे हॉस्पिटलचे अधिष्ठाता. कायम या विषयाला घेऊन त्या जे हॉस्पिटलच्या माध्यमातून काउन्सिलिंग करत असतात, वेगवेगळ्या रुग्णांशी संवाद साधत असतात, आणि आज त्या आपल्या दर्शकांशी संवाद साधणार आहेत. डॉक्टर, आपल्या या चर्चेमध्ये खूप खूप स्वागत. सध्याला ना आपण असं म्हणूयात की कोरोनाचं संकट कमी होतं की काय, त्यातच साथीचे आजार देखील पुढे येताना दिसतात. आता निमोनियाचंच घ्या ना. निमोनिया आणि कोरोना यातली लक्षणं अगदी सारखी दिसतात, आणि त्यामुळे लोक प्रचंड घाबरून जातात. अशा सगळ्या वातावरणात आपण काय केलं पाहिजे आणि कशी काळजी घेतली पाहिजे? निमोनिया हा आजार नसून हे आजाराचं लक्षणच आहे. निमोनियाची कारणं खूप असतात, त्यामुळे कोरोनाचा निमोनिया आणि वेगळा निमोनिया असे प्रकार नाहीयेत. कोरोनामुळे निमोनिया होतो, टीबीमुळे निमोनिया होतं, इतर व्हायरल इन्फेक्शनमुळे निमोनिया होतं, बरोबर, बॅक्टेरियामुळे निमोनिया होतं. अगदी एखाद्यानी जीव देण्यासाठी केरोसिन घेतात आणि त्या केरोसिनमुळे झालेल्या केमिकल निमोनियाचे पेशंट देखील आम्ही ट्रीट करतो. त्यामुळे निमोनिया म्हणजे फुफ्फुसांचं इन्फेक्शन किंवा फुफ्फुसांची सूज, असं अगदी सोप्या भाषेत म्हणता येईल. त्यामुळे निमोनिया हा अनेक कारणांमुळे होऊ शकतो. कोरोनाचा निमोनिया आणि इतर निमोनियाची लक्षणं किंवा डॉक्टर्सना त्यातला एक अंदाज येऊ शकतो किंवा तपासण्यानी फरक कळू शकतो. म्हणजे निमोनिया हा एक पर्टिक्युलर आजार नसून त्याची कारणं अनेक आहेत. पण यामध्ये इतर देखील साथीचे आजार आपल्याला बळावताना दिसतात, ते नेमके काय आहेत? कारण बरेचसे रुग्ण आपल्याकडे येत असावे, बरेचशा केसेस आता क्षणाला आपण जे हॉस्पिटलमध्ये हाताळत असणार, त्या नेमक्या कोणत्या? पहिल्यांदा तर मला क्लॅरिफाय करायचंय, जरी जे हॉस्पिटलचे मी अधिष्ठाता असले तरी गेले 2 महिने कोरोना लढाईत मी वेगवेगळ्या ठिकाणी, आमचे माननीय मंत्री श्री अमित देशमुख यांनी माझी पोस्टिंग केल्यामुळे मी 3 आठवडे मिरज सांगलीत होते, त्याच्यानंतर संगमनेर, जामखेड आणि अहमदनगरमध्ये होते, आणि सध्या मी धुळे आणि मालेगाव येथे काम करत आहे कोरोनासाठी. आणि तिथेही देखील ते पेशंट दिसत आहेत. मुंबईतल्या लोकांशी मी संपर्कात आहेच. तर पावसाळ्यामुळे जे आजार होतात, एक गोष्ट तर असं आहे की कुठलेही इन्फेक्शन जे आहेत, आपला एकच ट्रॉपिकल देश जे आहे आणि भारत आपला त्यातला एक ट्रॉपिकल देश आहे, जिथे पावसाळा हा एक वेगळा सीझन असतो. आणि ह्या 4 महिन्यात बऱ्याच गोष्टी वेगवेगळ्या होतात या 4 पावसाळ्यातल्या महिन्यात. आणि टिपिकली कित्येक वर्ष मागे जाऊन जरी आपण रेकॉर्ड काढला की इन्फेक्शन कुठल्या महिन्यात जास्त होतात, तर ह्या 4 महिन्यात इन्फेक्शन आपल्या देशात खूप वाढतात. म्हणजे आम्ही पावसाळ्याच्या आधी कोरोना असो वा नसो रेसिडेंट डॉक्टरची तयारी किंवा वॉर्डची तयारी त्या दृष्टीने करत असतो. नंतर पावसाळ्याचे आजार हा एक मोठा ग्रुप ऑफ आजार आपल्याकडे दिसतो. आता पहिल्यांदा सांगायचं झालं तर डेंगी हा पावसाळ्यात खूप उचल खातो, पण हा वर्षभर आपल्या देशात दिसतो, आपल्या महाराष्ट्रात दिसतो, पण पावसाळ्याच्या दिवसात हा जास्त वाढतो. त्याचं मेन कारण म्हणजे पावसाळा म्हणजे काय, पाणीच शेवटी ना. तर पाण्याचा मुळे जे आजार होतात, पाणी प्यायल्याने, पाणी साचल्याने, पाण्यात भिजल्याने, हे सगळे आजार ऑफकोर्स पावसाळ्यातच बळवणार आहेत. तर साचलेल्या पाण्यात काय होतं, मच्छर वाढतात. आणि पावसाळ्यात हे साचण्याचं प्रमाण जास्त असतं, कारण का आपल्या लक्षात येत नाही, घराच्या बाहेरच्या कुंडीच्या खालचं जे आपण कव्हर ठेवतो त्यात पाणी साचतं, कधीतरी काहीतरी कचरा बाहेर फेकला असतो, एका बॉटलचं कॅप असेल किंवा नारळाची करवंटी असेल, त्यात पाणी साचतं आणि त्या पाण्यात डेंगीचे मच्छर वाढतात. त्यामुळे डेंगीचा आजार येतो. खराब पाण्यात मलेरिया वाढू शकतं. तुम्ही जर पाणी कुठेतरी साचलेलं असेल आणि ते गटारचं पाणी असेल, त्यात उंदरांचा वावर असेल, तर त्यांच्या युरिनमध्ये मुळे होणारा लेप्टोस्पायरोसिस हा आजार होतो. ग्रामीण भागात जिकडे प्राणी पण पाण्यात भिजलेले असतात, त्यांचे आजार कधी कधी माणसांना होऊन जातात.
त्यामुळे हे आजार पावसाळ्यात वाढून जातात. टिपिकली डेंगी, मलेरिया हे मी म्हटलं तसं हे वर्षभर असतात, पण ह्या दिवसात ह्यांचं प्रमाण खूपच वाढतं. आणि डेंगी हा खूप कोरोना सारखाच आहे. काही लोकांना काहीच लक्षणं होत नाहीत आणि काही लोकांचं फार जीवघेणा आजार होऊन जातो. डेंगीचा पण हाच प्रकार आहे. काही लोकांना कळतही नाही, साधा ताप येऊन जातो. पण काहींना सगळ्या ऑरिफिसेस मधून रक्तस्राव होऊ शकतो, काही शॉकमध्ये जाऊ शकतात. त्यामुळे ह्याच्यासाठी वाचण्यासाठी आपल्याला तेच लक्षण ठेवायचंय की आपल्या घरात, अवतीभवती, आपल्या परिसरात कुठेही पाणी साचू द्यायचं नाही. रोजच्या रोज पाणी साचत असेल ते सगळं रिकामं करायचं. जुने टायर असतील, जुन्या काही वस्तू असतील ज्या बाहेर फेकल्या असतील ते करायचं. कुठेतरी डबकी असतील तर तिकडे आधीच्या काळात तेल टाकायला सांगायचे. कारण का एकदा एका खराब पाण्यावर तेलाचा तवंग आला की त्यावर मच्छर बसत नाहीत. पण तेलाचे परत स्वतःचे वेगळे दुष्परिणाम असतात. म्हणून आपल्या जवळच्या प्रशासनाला सांगून ती डबकी बुजवायला सांगायची किंवा झाकायला सांगायची. हे महत्वाचं आहे. दुसरं आहे की तुम्ही जे म्हणालात की पाण्यामुळे जे होतंय ना, तर पाणी प्यायल्यामुळे पण हे आजार होतात. बर. पावसाच्या दिवसात जरा खराब पाणी यायची शक्यता जास्त असते. त्यामुळे प्यायच्या पाण्याकडे आपण आपलं लक्ष दिलं पाहिजे या दिवसात. या सगळ्या वातावरणात जे आपण कोरोनाच्या वातावरणात सध्याला आपण जगतोय या विषाणूच्या, त्याला जेवढं आपल्याला दूर ठेवता येईल त्या दृष्टीने आपण सगळी काळजी घेतोय. पण आता ज्या आजारांबद्दल, साथीच्या आजारांबद्दल आपण बोलतोय, या आजारांबद्दल वारंवार सरकारी जाहिरातींमधनं, मग ते भित्तीपत्रिका असतील किंवा माउथ टू माउथ सांगणं असेल, हे वारंवार आपण केलेलं आहे. पण आता एवढ्या याच्यामध्ये या कोरोनाच्या विषाणूमुळे नागरिक खूप सतर्क झालेत किंवा त्यांच्या मानसिकतेत हा देखील एक बदल झाल्याचा आपल्याला बघायला मिळतोय का? हा, या साथीच्या आजारांपासून देखील आपण दूर राहायला हवं. हे कोरोना हे आपल्याला आलेलं जे संकट आहे अख्ख्या जगाला आणि भारताला, हे आपल्या मधून हळूच जाईल. थोड्या दिवसांनी म्हणा, थोड्या महिन्यांनी म्हणा, संकटाचा भाग जाईल. पण एक जर आपल्याला ते शिकवून गेलं की आजारापासून कसं वाचवावं, तर तो एक मी म्हणेन की त्यांनी जाता जाता केलेलं एक चांगलं काम आहे. कारण का आपल्या देशात आपल्याला टीबी देखील पळवायचं, एक उदाहरण द्यायचं झालं तर. आणि टीबी पण मोस्टली जो छातीचा टीबी आहे, फुफ्फुसांचा टीबी आहे, तो त्याच मार्गाने पसरतो जसा ज्यांनी करोना पसरतो. फक्त टीबी मध्ये आपल्याला माहिती असतं की टीबीच्या रुग्णाच्या थुंकीत टीबीचे किटाणू असतात, विषाणू असतात आणि ते दुसऱ्याच्या शरीरात जाऊ शकतात. आणि कोरोना पण तेच असतं, फक्त कोरोना ड्रॉपलेटमध्ये असतं. आपलं शिंकताना, आपण बोलताना जे थोडे थोडे ड्रॉप्स येतात त्याच्यात कोरोना असतं. तर आपण जे सोशल डिस्टन्सिंग आहे ते पाळलं की 1 मीटर, 1.5 मीटर, 2 मीटर पर्यंत अंतर एकमेकात ठेवलं. जर आपण आता मास्क कोरोनासाठी वापरतोय, पण मास्क वापरत राहिलो, आता कोरोनासाठी वापरायचाच आहे, तर टीबीसाठी त्याचा उपयोग होणारच आहे. आणि आपल्याला स्वतःला सर्दी खोकला असताना आपण दुसऱ्यांच्या फार जवळ न जाणं किंवा आपण शिंकताना आणि खोकताना आपलं चेहरा आणि तोंड झाकून ठेवणं. तर मला वाटतं हे कोरोना जाता जाता सोबत कदाचित टीबी पण घेऊन जाईल. आणि आपल्या देशात जे आता टीबीचं मोठं संकट आहे बरोबर. आणि जे आपल्याला एक पुढच्या 5 वर्षात पळवायचंय, तेही आपल्याकडून निघून जाऊ शकतं. त्यामुळे हे जे लोकांची जी भीती आहे, ती भीतीचं आपण कन्व्हर्जन अवेअरनेस मध्ये किंवा लोकांना ज्ञान देण्यात करू. भीती नका बाळगू. आणि प्रत्येक आजार हा करोना असतो असं नाही. आणि करोना असला म्हणून काय प्रत्येक करोनाचा रुग्णाचा मृत्यू होतो असंही नाही. आपण वारंवार सांगत आलोय की करोनातले 100 जणांना जर लागण झाली तर 80 जण लक्षणही नसतात किंवा अगदी मामूली लक्षणं असतात आणि ती पटकन बरी होऊन जातात ती लोक. आणि फक्त एक 5% लोक खूप सिरियस होतात. एक 15% लोकांना जरा सिव्हिअर लक्षणं होतात. त्यामुळे कोरोना झाल्यावर घाबरायचं कारण नाहीये. आणि कोरोना जसा एक दुसऱ्यात पसरवायचा नाहीये, तसं इतर हे आजार जे आहेत, जे पावसाळ्यात व्हायरल इन्फेक्शन्स होतात, त्याच्यासाठी देखील तीच प्रिकॉशन्स घ्यायची आहेत. म्हणजे आपल्या शरीरात रोग वेगवेगळ्या मार्गाने येतो. एकतर नाकातोंडातून येतो, श्वासातून किंवा खाण्यातून. कोरोना हा श्वासातून येणारा रोग आहे. खाण्यातून जे येऊ शकतं, खराब पाण्यातून, खराब अन्नातून, त्याच्यासाठी पावसाळ्यात वेगळी प्रिकॉशन्स घ्यायची आहेत. कारण आपल्याला एक लक्षात आलंय की कोरोनात तेच पेशंट सिरियस होत आहेत ज्यांना आपण कोमॉर्बिडिटी, आता हे इंग्रजी आणि सायंटिफिक शब्द ना बऱ्याच लोकांच्या जिभेवर आता रुळू लागलेत. बरोबर. कोमॉर्बिडिटी म्हणजे काय? सोबत असलेला दुसरा आजार. त्यातले कुठले आजार आपल्याला माहिती आहेत? तर टीबी, ब्लड प्रेशर किंवा हायपरटेन्शन ज्याला म्हणतो, किडनीचे आजार, हार्टचे आजार. पण समजा कोरोना सोबत डेंगी झाला किंवा कोरोना सोबत मलेरिया झाला, टीबी वाल्या रुग्णाला कोरोना झाला, तर देखील आपण असं गृहीत धरूया की त्या लोकांनाही देखील त्रास होऊ शकतो. म्हणून कोरोनापासून वाचण्यासाठी जे करायचंय त्याच्यात
या इतर रोगांपासून पण आपल्याला वाचायचं आहे. आणि ते तरी रोग आपल्याला कशाला हवेत? डेंगी आणि मलेरिया सहज टाळता येण्यासारखं आहे. पावसाळ्यात किंवा रात्रीच्या वेळी जर मच्छर आपल्या भागात असतील तर पूर्ण कपडे घालणं किंवा जमलं तर ते काही ऑइल वगैरे लावणं ज्यांनी मच्छर लांब पळतील. ह्या सगळ्या गोष्टी आपण नक्कीच करू शकतो. डॉक्टर पल्लवी, असं वारंवार चर्चेमध्ये हा भाग येताना दिसतोय की पावसाळा आला की आणखीन कोरोनाच्या विषयाला घेऊन एक धोकेदायक वातावरण तयार होऊ शकतं. म्हणजे अर्थात त्याच्या समज गैरसमज असू शकतात, तरी या पावसाळ्याच्या वातावरणात आपण कोरोनापासून स्वतःचा बचाव करण्याकरता काय काळजी घेतली पाहिजे? म्हणजे आता तर मास्क आपण लावतोय, डिस्टन्स ठेवतोय, तरी इतर काही गोष्टी असू शकतात? जसं मी आधी पण कुणाला तरी बोलताना म्हटलं होतं की हा कोरोनाचा देखील पहिलाच पावसाळा आहे आणि आपल्या ट्रॉपिकल कंट्रीजमध्ये बरोबर. पावसाळा असा एक वेगळा सीझन असतो. हम्म. त्यामुळे कोरोना कसा वागेल हे अजून कोणालाही माहित नाहीये. हे सगळं प्रेडिक्शन आहे. आपल्याला आठवत असेल की उन्हाळा यायच्या आधी बऱ्याच वावड्या उठल्या होत्या की उन्हाळा आला की भारतातून कोरोना पळाला. येणारच नाही. एकदा ऊन चांगलं आपलं 30-35 डिग्रीच्या वर गेलं की कोरोना कुठल्या कुठे गेला. असं काही झालं नाहीये. त्यामुळे पावसाळ्यातही काय होईल आपल्याला माहित नाही. पण पावसाळ्याचा कोरोनावर काही वेगळा परिणाम व्हायचं काही लक्षण दिसत नाहीये. कारण का माणसाचं शरीराचं जे टेम्परेचर आहे ते तुम्ही कुठेही गेलात तरी एका पर्टिक्युलर 2 डिग्रीच्या मध्येच असतं. त्यामुळे आपल्या आतमधून कोरोना नॅचरल प्रोसेसनीच जाणार आहे. वातावरणात कोरोनामुळे पावसाळ्यामुळे काही वेगळं होईल असं नाही. पण मी जसं म्हटलं तसं पावसाळ्यात जे संसर्गजन्य आजार आहेत हे सगळ्यांचा आकडा पावसाळ्याच्या 4 महिन्यात जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर मध्ये वाढतो. आणि ते आजार वाढल्यामुळे आणि आपल्याला हॉस्पिटल्सची गरज पडल्यामुळे त्या पेशंटना हॉस्पिटलायझेशन लागेल. त्या पेशंटना त्याच्यासोबत कोरोनाची लागण असेल तर त्यांची लक्षणं आणि सिरियस होतील. बरोबर. म्हणून एवढंच नक्की आहे की हे इतर आजारांपासून वाचायचंय. कोरोनापासून वाचवायसाठी पावसाळ्यात आणि काही वेगळं करायचंय असं काही नाही. डॉक्टर पल्लवी, आपण आणखीन बोलणार आहोत. खऱ्या अर्थाने तुम्ही आमच्यासाठी कोरोना योद्धे आहात, कारण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या सेंटर्सवरती जाऊन आपण या सगळ्या परिस्थितीत काम करता. हे धाडस आहे खरं, आणि हेच धाडस दाखवून तुम्ही रुग्णांना बरं करता, याबद्दल कौतुक करायलाच हवं. आणखीन बोलणार आहोत. वेळ झाली का ब्रेकची? ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि ब्रेकनंतर आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयाला घेऊन आज आपण चर्चा करतोय, आणि हा विषय आहे कोरोना आणि साथीचे आजार. पावसाळ्याचं आगमन होतं आणि त्या अनुषंगाने आपण माहिती घेतलीच पाहिजे. डॉक्टर पल्लवी आपल्यासोबत आहेत. डॉक्टर पल्लवी, लहान मुलांच्या अनुषंगाने आपण बोलावं अशी माझी इच्छा आहे. कारण आता मुलं तसं बघायला गेलं तर लॉकडाऊनच्या सगळ्या कालावधीत घराचा उंबरा देखील उलांडून बाहेर पडलेली नाही आहेत, आणि त्यात आता पावसाळा. काय पालकांनी मुलांची कशी काळजी घेतली पाहिजे? तुम्हाला मुलांबद्दल काळजी वाटते हे ऐकून मलाही खूप आनंद झाला. धन्यवाद. कारण का ते मोठा वर्ग आहे आणि मी स्वतः पिडियाट्रिशियन आहे, लहान मुलांची डॉक्टर आहे ट्रेनिंग मध्ये, आणि डीन झाले तरी तो एक माझाही जिव्हाळ्याचा विषय आहे. आणि मी म्हणेन जसं आपण इतक्या सगळ्या जणांना कोरोना योद्धा हे पद देतोय, तर प्रत्येक घरातल्या लहान मुलाला ते दिलं पाहिजे. जी मुलं दिवसभर रेस्टलेस असतात, आत बाहेर वावरत असतात, हा त्यांचा पूर्ण सुट्टीचा काळ होता, शाळेतल्या सुट्टी बागडायचा पिरियड होता. या सगळ्या काळात ती मुलं घराचा उंबारठा न ओलांडता घरात बसली आहेत. त्याच्यासाठी त्यांचंही कौतुक करायला हवं. सगळ्या मुलांनी अगदी 3-4 वर्षाच्या मुलांपासून 15 वर्षाच्या मुलांनी ते समजुतीने घेतलंय. ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि मी आधीही सांगितलं आणि तेच सांगितलं की मुलांचा या घरी राहण्याचा पिरियड सगळ्यांनी आपण एन्जॉय केला पाहिजे. त्यांना घरात ऑक्युपाय, काही काहींच्या शाळेत क्लासेस व्हॉट्सअपवर होमवर्क येत होतं किंवा काही होत होतं, ते सगळं चालू होतं. पण ही संधी घ्यावी मुलांना टू मेक देम रेडी फॉर द वर्ल्ड. म्हणून मी म्हणते की त्यांना घरातली छोटी छोटी कामं करायला द्यावी. स्वयंपाकातल्या वयामानानुसार ती कामं मुलांना आणि मुलींना शिकवावी. त्याचा माझा नेहमीच अट्टहास असतो. या गोष्टी केल्याने मुलंही, आपण जे आत्मनिर्भर वगैरे ऐकतोय, हे मुलांना आयुष्यभरासाठी होणार आहे. आणि कोरोना आजाराने एक फार छान गोष्ट केली आहे की बाकी सगळे आजार लहान मुलांमध्ये आणि वयोवृद्धांमध्ये जास्त सिव्हिअर होतात आणि त्यांच्यात आजारपणाचं प्रमाण खूप जास्त असतं. पण कोरोनाने काही कारणासाठी लहान मुलांवर आघात जास्त केलेला नाहीये. 10 वर्षाच्या खालच्या मुलांना सिरियस आजार होत नाही, आणि झाल्यास मृत्यूचा दर तर फारच म्हणजे नगण्यच आहे. ही खूप चांगली गोष्ट आहे. पण एक लक्षात घेतलं पाहिजे की मुलं ही आजार पसरवण्यात मास्टर असतात. कारण का ते मास्क घालणं कितपत करतील, इकडे तिकडे हात लावणं त्यांच्याकडून होत असतं. तर ह्या सवयी जर आपण ह्या पिढीला आत्ताच घातल्यात तर आपल्याला जे नव्याने शिकावं लागलं की रस्त्यावर थुंकू नये,
दोन लोकात बोलताना अंतर ठेवावं, आपल्याला खोकला असेल तर दुसऱ्यापासून दूर राहावं, हे त्यांना शिकवायची गरज पडणार नाही. त्यांना अंगवळणी पडेल आणि ते जन्मभर करतील आणि त्यांना पुढे त्यांच्या आयुष्यात हे असे साथीचे रोग पाहावे लागणार नाहीत. दुसरी गोष्ट, आपण आता मुलांच्या आजारपणाबद्दल बोललं पाहिजे. आणि मी तुम्हाला मगाशी जसं ते सांगत होती तेच, की ह्या 4 महिन्यात आमच्या पिडियाट्रिक्स म्हणजे लहान मुलांच्या वॉर्डमध्ये आणि NICU आणि PICU मध्ये रुग्णांची संख्या नेहमी वाढायची. बरोबर. सुदैवाने भारत तसा प्रगत होत चाललाय, तसं डायरिया किंवा जुलाबाचं प्रमाण कमी होत चाललंय, पण ते शून्य नाही झालंय. कारण का, मुलं इथे तिथे हात लावतात किंवा खराब पाणी असतं किंवा बाहेरचे पदार्थ खाल्ले जातात. आता सध्या ते कमी आहे, पण पुन्हा थोड्या दिवसांनी सुरू होईल. तर ते पदार्थ कितपत स्वच्छ आहे त्याची जर शाश्वती नसेल तर जुलाब लागून जातात. व्हायरल इन्फेक्शन पण यावेळी हवेत असतं, पाण्यात असतं, खाण्यात असतं, त्याच्यामुळे होतं. जुलाबासाठी सर्वात बेस्ट म्हणजे ORS आहे. तर बरोबर. ते ORS सगळ्यांनी घरी ठेवावं आणि तोंडावाटे मुलांना द्यावं. म्हणजे जुलाब मृत्यू करत नाहीत. बेसिक कारण आहे, मृत्यू होतो तो डिहायड्रेशननी, अंगातलं पाणी आणि क्षार निघून गेल्याने. बरोबर. त्यामुळे अंगातलं पाणी आणि क्षार जर आपण भरत राहिलं तर जुलाब आपापल्या पेसनी 2 दिवसात, 3 दिवसात, आठवड्याभरात निघून जाईल. पण अंगातलं पाणी कमी झालं किंवा क्षार कमी झाले तर कॉम्प्लिकेशन्स होतात. त्यामुळे जुलाब होऊ नये म्हणून स्वच्छता ठेवावी, नखं कापून ठेवावी, हात स्वच्छ धुवावे मुलांना, जे आपण आता कोरोनासाठी शिकवतच आहोत. पण जुलाब लागले तर ORS द्यावं. ORS जर फार मलूल नसेल तर काहीतरी लिक्विड द्यावं किंवा साधा वरण भात दिला तरी चालतो. उलट लिक्विड देण्यापेक्षा वरण भात दिल्याने जो ऑस्मॉटिक डायरिया, त्याच्यात मी फार खोलात जात नाही, तोही प्रिव्हेंट होतो. आणि दुसरी एक गोष्ट कोरोनाच्या आणि पावसाळ्याच्या अनुषंगाने सांगायला पाहिजे ती म्हणजे लसीकरण. कारण का आपलं हे लॉकडाऊन सुरू झालंय मार्चच्या एंडला. त्यावेळी पालकांनी विचार केला असेल की अरे मुलाचं आता ही पुढची लस ड्यू आहे, पण बरोबर. थांबूया, एकदा लॉकडाऊन उठलं की जाऊ. पण आता पाहता पाहता 2 महिने निघून गेलेत आणि हे WHOनेही सांगितलंय आणि आपल्या मुख्यमंत्र्यांनीही सांगितलंय की आपण जर हे इतर लसी दिल्या नाहीत तर कोरोना संपल्यावर आपल्याला ह्या लसीना तोंड म्हणजे ह्या आजारांना तोंड द्यावं लागेल. WHOने तर सरळ आकडा दिलाय, 17 ते 27 लाख गोवरीचे पेशंट वाढतील जगभर. आणि गोवरीचे मृत्यू दर कोरोनापेक्षा खूप जास्त आहे. म्हणजे गोवरीनी TB उचल खातो, गोवरीनी कुपोषण परत सुरू होईल बापरे. आणि आपण बऱ्यापैकी कंट्रोल आलेलं पुन्हा आपल्याला घालवायचं नाहीये. गेल्या वर्षी MR कॅम्पेननी आपण बऱ्यापैकी ते कमी केलं होतं. त्यामुळे ज्या लसी आपल्या पाल्याच्या ड्यू आहेत त्या आपण द्याव्यात. द्याव्यात. त्या सगळ्या डॉक्टर, उपलब्ध आहेत. मला फक्त social मला एका distancing महत्त्वाच्या पाळा. मुद्द्याकडे आपलं लक्ष घालायचं आहे. आहार. माझ्याकडे वेळ अगदी थोडा आहे. आहाराच्या विषयाला घेऊन जाता जाता आपण अपील करा. माझ्याकडे 1.5 मिनिट आहेत की लॉकडाऊन उठला की लोक म्हणजे लॉकडाऊन 3 टप्प्यात उठतोय. हॉटेल्स देखील सुरू होतील, मग वेगवेगळे पदार्थ खाणं, पुन्हा त्याच्यातनं बरं काय एवढ्याच्यात आपण खूप कंट्रोल ठेवला आहे स्वतःवरती, पण हा कंट्रोल हळूहळू आता सुटणार आहे, पण त्याचे परिणाम देखील होऊ शकतात. आणि अपील काय असेल जाता जाता? अपील एवढंच सांगेन की पावसाळ्यातले आजार नेहमीचेच आहेत. जे पाहताय ते अन्न स्वच्छ आहे याची गॅरंटी घ्यावी. जमेल तितकं ताजं शिजवलेलं गरम अन्न घ्यावं. हॉटेल्समध्ये गेल्यात अगदी रस्त्यावरचं खात असाल, ते कधी सुरू होणार आहे मला माहित नाही, पण मग ते पण चांगलं गरम गरम घ्यावं. आणि आता जरा एक कंट्रोल शिकलाय तर अजून 4 महिने ते करावं. तर मी एक सांगेन की हेपॅटायटिस B हे इतरही रोग येतात. तर ब्रीफली एवढंच सांगेन की जे आपण अन्न आपल्या तोंडात घालतोय, जे पाणी घालतोय बरोबर. ते फिल्टर्ड किंवा उकळलेलं एवढं गरज नाहीये. पण अगदी वस्त्र गाळ चालेल. तुम्ही 4 स्वच्छ कापडाच्या लेअरमध्ये गाळा, स्वच्छ पाणी प्या, स्वच्छ अन्न खा, ताजं अन्न खा. हे नेहमीसाठीच आहे आणि पावसाळ्यासाठी आणिच आहे. आणि जर जुलाब किंवा उलट्या लागल्या तर डॉक्टरकडे जा, पण डॉक्टरकडे जायच्या आधी स्वतःच्या अंगातलं पाणी आणि क्षार राखत जा. ORS घ्या किंवा लिंबू पाणी घ्या किंवा साधा वरण भात खा. पण आजार, आपलं शरीरही स्ट्रॉंग आहे, प्रतिकारशक्ती चांगली आहे, बरोबर. पण तुम्ही त्याला मदत केली पाहिजे एवढंच आहे. तर कॉमन सेन्स वापरावं, स्वच्छ पाणी, स्वच्छ अन्न खावं, मच्छर होऊ नयेत ह्याचे उपाय करावे. सगळ्या प्रकारच्या पावसाळ्याच्या पाण्याने होतं. ओले कपडे घालू नयेत. ऑफिसला जाताना एक दुसरा जोड सोबत घ्यावा. लहान मुलांना ओल्या कपड्यात ठेवू नये, महत्त्वाचं. फंगल इन्फेक्शन देखील होऊ शकतात. हे सगळं आपल्याला करायचं. आणि या सूचना अगदी सगळ्यांसाठी आहेत. आज डॉक्टरांनी खरं तर डॉक्टर म्हणून नाही तर सगळ्यांचे मित्र म्हणून सगळ्यांशी संवाद साधलेला आहे. डॉक्टर पल्लवी, आपले खूप खूप धन्यवाद आणि त्याचबरोबर आपल्याला शुभेच्छा. आपणही काळजी घ्या, कारण ठिकठिकाणी आपण जात आहे सेंटर्सवरती आणि या कोरोनापासून लढण्यासाठी जे जे करायला हवं, जी व्यवस्था असायला हवी, त्यावरती आपण लक्ष ठेवून आहात. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. यानंतर या महत्त्वाच्या चर्चेनंतर आज आपण इथेच थांबणार आहोत, पण जाता जाता पुन्हा एकदा
घरी राहा, सुरक्षित राहा, स्वतःची काळजी घ्या आणि कुटुंबाची देखील. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.